प्रश्न क्रमांक 41. दिलेल्या पर्यायातील प्रवास वर्णनाचा प्रकाशन वर्षानुसार क्रम निश्चित करा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे अपूर्वाई फुल देशपांडे, बी आहे चिनी माती मीना प्रभू, सी आहे माझा प्रवास गोडसे भटजी, डी आहे अमेरिका अनिल अवचट आणि ई आहे कुण्या एकाची ब्रह्मगाथा गोनी दांडेकर. क्रमांक 41 चे अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. सर्वात पहिलं येईल सी माझा प्रवास गोडसे भटजी, दुसरं येईल ई कुण्या एकाची ब्रह्मगाथा गोनी दांडेकर आणि तिसरं येईल ए अपूर्वाई फुल देशपांडे, चौथा आहे डी अमेरिका अनिल अवचट आणि शेवटी येईल बी चिनी माती मीना प्रभू. प्रश्न क्रमांक 42. आधुनिक कालखंडातील मराठी कथा प्रकारांचा उगमानुसार क्रम निश्चित करा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी सुद्धा आपल्याला निवडायचा आहे. ए आहे दीर्घ कथा, बी आहे लघुतम कथा, सी आहे रूपकथा, डी आहे लघुकथा आणि ई आहे अतिलघुकथा अलंक. प्रश्न क्रमांक 42 चे अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. सर्वात पहिले येईल डी लघुकथा, दुसरं आहे ए दीर्घकथा, तिसरं आहे सी रूपक कथा, चौथा आहे बी लघुतम कथा आणि पाचवा आहे ई अतिलघुतम कथा अलंक. प्रश्न क्रमांक 43. हिंदू कादंबरीतील विधाने आणि ती उच्चारणारी पात्रे यांच्या योग्य जोड्या जोडवा. 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेले आहेत. ए आहे कसेल तो फसेल, त्याचं दिलेलं आहे खंडेराव. बी आहे फाळणीमुळे श्रीमंत लोकांनाच पडावं लागलं, त्याचं दिलेलं आहे दुसरं बडोदा आजी. सी आहे खरं सांगू खंडू, बहिणी जास्त तितके भाऊ श्रीमंत राहतात, त्याचं दिलेलं आहे तिसरं अली. डी आहे पुरुषासारखं अमानुष्य होणं स्त्रीला किती सोपं असतं पण तेच तिला कठीण झाले आहे, त्याचं दिलेलं आहे चौथं रेवा महाराज. प्रश्न क्रमांक 43 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए आहे कसेल तो फसेल, त्याचं असेल चौथं रेवा महाराज. बी आहे फाळणीमुळे श्रीमंत लोकांनाच पडावं लागलं, त्याचं असेल तिसरं अली. सी आहे खरं सांगू खंडू, बहिणी जास्त तितके भाऊ श्रीमंत राहतात, त्याचं असेल दुसरं बडोदा आजी. डी आहे पुरुषासारखं अमानुष्य होणं स्त्रीला किती सोपं असतं पण तेच तिला कठीण झालं आहे, डीचं असेल 1 खडेराव. प्रश्न क्रमांक 44. शोभायात्रा नाटकाच्या पहिल्या प्रयोगात सहभागी कलावंत आणि त्यांनी साकारलेली भूमिका यांच्या योग्य जोड्या जोडवा. 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. स्तंभ 1 दिलेला आहे आणि स्तंभ 2 दिलेले आहेत. ए मध्ये आहे विदेला मुनगेकर चे एक आहे नेहरू, बी आहे पुष्कर श्रोती, त्याचं आहे गांधी आणि सी आहे नंदू माधव, त्याचं दिलेलं आहे तिसरं सुभाष बाबू आणि डी आहे सयाजी शिंदे, त्याचं चौथं दिलेलं आहे झाशीची राणी. प्रश्न क्रमांक 44 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. ए आहे वेदुला मुनगेकर, त्याचं येईल झाशीची राणी. बी आहे पुष्कर सोत्री, त्याचे येईल सुभाष बाबू. सी आहे नंदू माधव, त्यांचे येईल नेहरू आणि डी आहे सयाजी शिंदे, त्याचे येईल गांधी. प्रश्न क्रमांक 45. वाङ्मयीन कालखंड आणि त्या काळातील साहित्य कृती यांच्या योग्य जोड्या जुडवा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी सुद्धा आपल्याला निवडायचा आहे. स्तंभ 1 दिलेला आहे आणि स्तंभ 2 दिलेले आहेत. ए मध्ये आहे यादव काळ समोर दिलेला आहे 1
परमामूर्त, बी मध्ये आहे बहामनी काळ, त्याचं दिलेलं आहे दुसरं दमयंती स्वयंवर, सी आहे मराठ काळ, त्याचं दिलेलं आहे तिसरं मंजगोसा, आणि डी दिलेलं आहे इंग्रजी काळ, त्याचं समोर दिलेलं आहे चौथं उखाहरण. प्रश्न क्रमांक 45 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ए आहे यादव काळ, त्याचे येईल परमामूर्त, बी आहे बहामनी काळ, बहामनी काळचे येईल उखाहरण, सी आहे मराठ काळ, मराठ काळचे येईल दमयंती स्वयंवर, आणि डी आहे इंग्रजी काळ, इंग्रजी काळचे येईल मंजुगोसा. प्रश्न क्रमांक 46. सासरी स्त्रियांच्या पायात खोडा अडकवण्याचा प्रसंग कोणत्या आत्मचरित्रात येतो? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे आयदान, दुसरं आहे स्मृतिचित्रे, तिसरं आहे जिना आमच, आणि चौथा आहे वडीव. प्रश्न क्रमांक 46 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 जिना आमच. प्रश्न क्रमांक 47. आविष्कार दृष्ट्या वेगळेपण असणाऱ्या पर्यायामध्ये विसंगत असणारा पर्याय कोणता? 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी सुद्धा आपल्याला निवडायचा आहे. एक आहे दीर्घकथा, दुसरा आहे लघुकथा, तिसरा आहे लघुतम कथा, आणि चौथा आहे रूपक कथा. प्रश्न क्रमांक 47 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 रूपक कथा. प्रश्न क्रमांक 48. एक वाङ्मय प्रकार या दृष्टीने उपलब्ध बखरीचे सामुग्रहाने अवलोकन करण्याचे श्रेय डॉक्टर र. वी. हेरवाडकर यांचे आहे. हे विधान कोणाचे? 4 ऑप्शन आहेत. एक आहे कृष्णाजी अनंत हिरेपारखी, दुसरा आहे स. गो. तुडपुडे, तिसरा आहे म. वा. धोंड, आणि चौथा आहे मुश्री कानडे. प्रश्न क्रमांक 48 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 1 कृष्णाजी अनंत हिरेपारखी. प्रश्न क्रमांक 49. राजश्रय लाभलेला कवी आणि राजा राजगादी यांची योग्य जोड्या जोडवा. स्तंभ 1 स्तंभ 2 आहेत आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे कालिदास आणि त्याचं दिलेलं आहे दुसऱ्या स्तंभामध्ये एक दुसरा बाजीराव पुणे, बी मध्ये आहे बा. तांबे, दुसऱ्यामध्ये दिलेला आहे राजा भोज धारानगरी, सी मध्ये आहे चंद्रशेखर, तिसरं दिलेलं आहे जीवाजीराव शिंदे ग्वालेर, आणि डी दिलेला आहे होनाजी बाडा, चौथं दिलेलं आहे सयाजीराव गायकवाड बडोदा. च अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. ए आहे कालिदास, कालिदासचं येईल सेकंड राजा भोज धारानगरी, बी आहे भा. तांबे, त्याचं येईल तिसरं जीवाजीराव शिंदे ग्वालेर, ऑप्शन नंबर सी आहे चंद्रशेखर, त्याचं येईल चौथं सयाजीराव गायकवाड बडोदा, आणि शेवटी आहे डी होनाजी बाडा, त्याचं उत्तर येईल दुसरा बाजीराव पुणे. प्रश्न क्रमांक 50. भाषाशुद्धीच्या चळवळीतील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य पर्याय ओळखा. 4 ऑप्शन आहेत. ए मध्ये आहे विंदा सावरकर, बी मध्ये आहे माधवराव पटवर्धन, सी मध्ये आहे माधुरी पुरंदरे, आणि डी मध्ये आहे श्री के क्षीरसागर, आणि ई मध्ये आहे वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 50 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. सर्वात आधी येईल ए विंदा सावरकर, दुसरं येईल बी माधवराव पटवर्धन, आणि तिसरं येईल डी श्री के क्षीरसागर. प्रश्न क्रमांक 51. प्रभाव अभ्यासातील आंतरसंहितात्मकतेच्या रचनाबंधांचा योग्य क्रम लावा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे सुभाषिते, बी आहे अवतरणे, सी आहे पात्रांचे सहज उल्लेख, आणि डी आहे विशिष्ट संदर्भ, ई आहे मिथक, इतिहास आणि संस्कृती. प्रश्न क्रमांक 51 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात आधी येईल बी अवतरणे, सेकंड येईल सी पात्राचे सहज उल्लेख, आणि थर्ड येईल डी विशिष्ट संदर्भ,
आणि फोर्थ येईल ई मिथक इतिहास संस्कृती आणि शेवटी येईल ए सुभाषिते. प्रश्न क्रमांक 52. केशवसुतांच्या मयूरासन आणि ताजमहाल या कवितेवर पुढीलपैकी कोणत्या रचना प्रकाराचा प्रभाव दिसून येतो? एक आहे रुबाई, दुसरा आहे हायकू, तिसरा आहे सुनीत आणि चौथा आहे गझल. प्रश्न क्रमांक 52चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सुनीत. प्रश्न क्रमांक 53. लोकसाहित्याशी संबंधित ग्रंथांचा योग्य कालानुक्रम लावा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे तारादत्त लिखित हिंदुस्थानातील पोवाडे आणि दंतकथा. बी आहे ई जे रॉबिन्स लिखित दक्षिण भारतातील लोकगीते आणि लोककथा. सी आहे विल्यम क्रूक लिखित पॉप्युलर रिलिजन अँड फोकलोर ऑफ द नॉर्दर्न इंडिया. डी आहे सर आर सी टिपवेल लिखित पंजाबच्या लोककथा. आणि ई आहे ग्रियर्सन लिखित भोजपुरी गीते. प्रश्न क्रमांक 53चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिलं येईल सी विल्यम क्रूक लिखित पॉप्युलर रिलिजन अँड फोकलोर ऑफ नॉर्दर्न इंडिया. सेकंड असेल बी ई जे रॉबिन्स लिखित दक्षिण भारतातील लोकगीते आणि लोककथा. थर्ड येईल ए तारादत्त लिखित हिंदुस्थानातील पोवाडे आणि दंतकथा. फोर्थ येईल डी सर आर सी टेपुलल लिखित पंजाबच्या लोककथा. आणि शेवटी येईल ई ग्रियर्सन लिखित भोजपुरी गीते. प्रश्न क्रमांक 54. आदिवासी कविता या शीर्षकाचा गोंडी भाषेतील कवितांचा संग्रह कोणी लिहिला आहे? 4 ऑप्शन आहेत. एक आहे केशव मेश्राम, दुसरा आहे भुजंग मेश्राम आणि तिसरा आहे राजेश मडावी, चौथा आहे वाहरू सोनवणे. प्रश्न क्रमांक 54चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 2 भुजंग मेश्राम. प्रश्न क्रमांक 55. प्रत्येक कलावंताला स्वतःचे एक वर्गचित्र असते हे विधान कोणाचे आहे? 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. एक आहे नामदेव ढसाळ, दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा आहे राग जाधव आणि चौथा आहे नागनाथ कोथापले. प्रश्न क्रमांक 55चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 राग जाधव. क्रमांक 56. भारतभर पसरलेल्या लघुनियतकालिकांच्या चळवळीवर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता? 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी एक अचूक असेल ते निवडायचं आहे. एक आहे जॉर्ज बाउरिंग, दुसरा आहे C.W. टुसलेड, तिसरा आहे रॉजर एंजल आणि चौथा आहे ॲलन गिन्सबर्ग. प्रश्न क्रमांक 56चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 C.W. टुसडेल. प्रश्न क्रमांक 57. दिलेल्या पर्यायापैकी तुकोबाचा कोणता अभंग जन्मपर आहे? 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे, दुसरा आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, तिसरा आहे सुंदर ते ध्यान आणि चौथा आहे 13 दिवस झाले निशुक्र करिता. प्रश्न क्रमांक 57चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सुंदर ते ध्यान. प्रश्न क्रमांक 58. दिलेल्या भारुडापैकी कोणते भारूड एकनाथांनी लिहिलेले नाही? 4 ऑप्शन आहेत. चारापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे राक्षस, दुसरा आहे भूत, तिसरा आहे पिंगळा आणि चौथा आहे सरोदा. प्रश्न क्रमांक 58चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सरोदा. प्रश्न क्रमांक 59 मध्ये विचारलेला आहे चालीच्या गुरबा बहुत थोर ना बहुत लहान अशी या मध्यरीतीने सजाव्या या विधानातील चालीच्या गुरावा म्हणजे काय? 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे लढाऊ किंवा व्यापारी गलबत्ते, दुसरा आहे
खाडीतून वाहतूक करणाऱ्या नौका कैसे. तिसरा आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या छोट्या बोटी. आणि चौथा आहे तराफे. प्रश्न क्रमांक 59 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 लढाऊ किंवा व्यापारी गलबत्ते. प्रश्न क्रमांक 60 मध्ये विचारलेला आहे तमाशा या कला प्रकारातील सादरीकरणाच्या घटकांचा क्रम स्पष्ट करा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे वंग, बी आहे गन, सी आहे रंगबाजी, डी आहे गौडन आणि ई आहे बतावनी. प्रश्न क्रमांक 60 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 सर्वात आधी येईल बी गन, दुसरं येईल डी गौडन आणि तिसरं येईल सी रंगबाजी आणि चौथं येईल ई बतावनी आणि शेवटी येईल वंग.